जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आजचा आपला विषय आहे की प्रसिद्ध महाराष्ट्रातील लोकदैवत असणारी श्री रेणुका माता तसेच कर्नाटकामधील असणारी श्री यल्लम्मा माता या दोघींमध्ये काय साम्य आहे किंवा काय भेद आहे, म्हणजेच काय फरक आहे। बघा, महाराष्ट्रामध्ये ज्या देवीला रेणुका म्हटलं जातं त्याच देवीला त्या ठिकाणी कानड्या भाषेमध्ये यल्लम्मा असं सुद्धा म्हटलं जातं। थोडक्यामध्ये काय तर रेणुका आणि यल्लम्मा ह्या दोन्ही देवता एकच, दोघींचीही महती एकच, दोघींचाही मंत्र एकच, परंतु दोघींच्याही पूजा अर्चेमध्ये एवढा जमीन आसमानचा फरक आपल्याला बघायला मिळतो की विचार पडतो की खरंच रेणुका आणि यल्लम्मा ह्या एक आहेत का। जर त्या एक असतील तर त्याची कारणं कोणती, आणि जर ते एकमेकींपासून वेगळ्या असतील तर त्यांच्यामध्ये नेमके कुठले कुठले फरक आहे। आणि याच विषयाला धरून भक्तांच्या आग्रहासाठी या ठिकाणी आज आपण हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने बनवत आहोत। बघा, रेणुका आणि यल्लम्मा यांच्या नावाच्या उत्पत्तीपासून आपण ह्या विषयाचा प्रवेश करणार आहोत। तर सर्वात प्रथम मी त्या ठिकाणी रेणुका ह्या शब्दाचा अर्थ सांगतो। रेणुका या शब्दाचा अर्थ होतो जी रेतीपासून तयार झालेली आहे अशी। रेती म्हणजेच काय तर वाळू, म्हणजे जी वाळूपासून, वाळूच्या कणांपासून तयार झालेली आहे अशी रेणुका। म्हणजेच काय तर आपण बघा, इयत्ता 5वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये शिकलेलो असतो की जगातील सूक्ष्मातील सूक्ष्म कण जो आपण डोळ्यांनी बघू शकत नाही अशा कणाला त्या ठिकाणी अणु असं म्हटलं जातं। तर जगातील सूक्ष्म कण जो आपण डोळ्यांनी बघू शकतो अशा धुळीच्या कणाला त्या ठिकाणी रेणू म्हटलं जातं। म्हणजेच मातीचा छोटासा कण म्हणजे रेणू, आणि रेणुका म्हणजे ह्या मातीपासून तयार झालेली देवता। आता मुळामध्ये ह्या रेणुकाला नेमकं मातीची संज्ञा का देण्यात आली, कारण ह्या रेणुकेचं जे स्थान आहे ते वारुळ मानण्यात आलेलं आहे। वारुळामध्ये प्रामुख्याने नाग रहिवास करतात, त्यामुळे वारुळामध्ये असणारे नाग हे रेणुका मातेचे त्या ठिकाणचे आयुध आहे, त्या ठिकाणी असणारे तिचे अलंकार आहे। एवढंच काय तर रेणुकेच्या डोक्यावरती असणारी सर्पाची चुंबळ ही सुद्धा आपल्याला वारुळाशी साधर्म्य दाखवते। थोडक्यात म्हणजे रेणुका म्हणजे धुळीचा कण, धुळीचा कण म्हणजेच माती, माती म्हणजेच पृथ्वी, म्हणजे रेणुका म्हणजे पृथ्वी। आता आपण रेणुका ह्या शब्दाचा अर्थ समजावून घेतला, आता आपण यल्लम्मा ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा समजावून घेऊया। बघा, मुळामध्ये यल्ल या शब्दाचा अर्थ होतो सर्वांची। यल्ल ह्या शब्दाचा दुसरा अर्थ होतो 7 हा आकडा। यल्ल ह्या शब्दाचा तिसरा अर्थ होतो इला। म्हणजे बघा, यल्ल म्हणजे सर्वांची, यल्ल म्हणजे त्या ठिकाणी असणारा 7 हा आकडा, आणि यल्ल म्हणजे इला। इला म्हणजे काय तर पृथ्वीचंच एक नाव त्या ठिकाणी इला असं आहे। म्हणजेच काय शब्द तयार झाला इला अम्मा, म्हणजेच इलाची अम्मा। अम्मा म्हणजे आई, जसं महाराष्ट्रामध्ये आपण आई म्हणतो, आई साहेब म्हणतो, त्या ठिकाणी मातोश्री म्हणतो, त्याच पद्धतीनुसार कानडी भाषेमध्ये आईला, मम्मीला, स्वतःच्या मातृदेवतेला त्या ठिकाणी अम्मा म्हणण्याची पद्धत आहे। आता या ठिकाणी इला अम्मा म्हणजे पृथ्वी अम्मा, आणि ह्या इला अम्मा शब्दापासूनच यल्लम्मा हा शब्द तयार झाला। काही शास्त्रज्ञांच्या मते यल्ल याचा अर्थ 7 असा होतो, जी 7 झऱ्यांची मालकीण आहे अशी यल्लम्मा हा सुद्धा अर्थ काही त्या ठिकाणी शास्त्रज्ञांनी सांगितला। आता शास्त्रज्ञ मुळामध्ये विज्ञानाचे असतात बरं का, त्यांना आपण धर्मशास्त्राशी जोडू नये, परंतु मी शास्त्रज्ञ यासाठी म्हणतो की कोणी कुठलाही शोध लावत असो, तो विज्ञानाचा लावो, तो भौगोलिक लावो किंवा तो धर्मशास्त्रीय लावो, कुठेतरी त्या ठिकाणी नवीन शोधाची उत्पत्ती त्या व्यक्तीने केलेली असते, म्हणून त्याला त्या ठिकाणी आपण धर्म अभ्यासक म्हणण्यापेक्षा शास्त्रज्ञ म्हणणंच कुठेतरी योग्य मला वाटतं। मग हे धर्म प्रचारक असो, प्रसारक असो, धर्म विद्वत्ते असो किंवा शास्त्रज्ञ असो, या सर्वांनी त्या ठिकाणी सांगितलं की यल्ल म्हणजे 7। 7 काय तर 7 झऱ्यांची देवी म्हणजे यल्लम्मा।
पुढचा अर्थ त्यांनी सांगितला की यल्ल म्हणजे सर्वांची आणि अम्मा म्हणजे आई, सर्वांची आई, सर्व जगाची आई म्हणजे यल्लम्मा. मग बघा, कुठेतरी रेणुका म्हणजेच पृथ्वी आणि इला म्हणजे सुद्धा पृथ्वी आणि अम्मा म्हणजे पृथ्वीची देवता, रेणुका आणि यल्लम्मा दोन्ही शब्दांचा अर्थ शेवटी एकच निघतो. फरक एवढाच तो काय की एक शब्द हा महाराष्ट्रीयन बोली भाषेचा झाला आणि दुसरा शब्द हा कानडी बोली भाषेमधील झाला. मुळामध्ये रेणुका हे नाव मराठी सुद्धा नाहीये बरं का, ते तर अर्वाचीन अतिशय प्राचीन असं संस्कृत नाव आहे आणि याच देवतेला त्या ठिकाणी एकवीरा असं सुद्धा म्हटलं जातं. एकवीरा म्हणजे जी सर्वांमध्ये वीर आहे, एकमेव अशी वीर आहे, अशी एकवीरा. त्यासोबतच रेणुकेला जो परशुराम नावाचा पुत्र होता, हा परशुराम त्या ठिकाणी साक्षात भगवान महाविष्णूचा अवतार होता. महाविष्णू स्वरूपी परशुराम हा पृथ्वीवरील एकमेव वीर त्या काळामध्ये जिने त्या ठिकाणी प्रसवला म्हणजेच त्याला जन्म दिला, अशा एक मात्र वीर पुरुषाची आई म्हणून सुद्धा तिला त्या ठिकाणी एकवीरा म्हणण्यात आलं. ह्या रेणुकेबद्दलचा एक श्लोक अतिशय जास्त प्रसिद्ध आहे, तो श्लोक मी तुम्हाला या ठिकाणी म्हणून दाखवतो. मुक्ता फले कुंकुम पाटलांगी संदेह तारा न करे विभाती श्रीमूल पीठाचल चूडिकायाम त्वामेक वीराम शरण्यम प्रपद्ये. याचाच अर्थ काय, जी मूळ पीठावरती रहिवास करणारी आहे अशी चलचूडिकायाम म्हणजे अतिशय पातळ स्वरूपाची, सुंदर स्वरूपाची आणि संपूर्ण पृथ्वीवरती विहार करणारी शरीरधारिणी रेणुका माता या एकवीरेला मी वंदन करतो. याचाच अर्थ काय की रेणुकेचं खरं स्थान हे मूळ पीठावरती आहे असं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं. मूळपीठ म्हणजे काय तर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी जो मातापूर म्हणजेच माहूरगड आहे, या माहूरगडलाच त्या ठिकाणी मूळपीठ म्हटलं जातं आणि त्यामुळेच रेणुका मातेचं जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वात त्या ठिकाणी जाज्वल असं शक्ती केंद्र म्हणून माहूरगडला उपमा प्राप्त आहे. परंतु ही रेणुका माता माहूरगडला येण्याच्या आधी ज्या स्थानावरती राहत होती त्या स्थानाचं नाव आहे सौंदत्तीगड म्हणजे सौंदत्ती क्षेत्र आणि या सौंदत्ती क्षेत्रावरती रहिवास करणारी रेणुका माता पुढे माहूरगडला आली. आता तिची कथा कशी होती, काय होती हे आपण एका वेगळ्या कथेमध्ये पूर्ण सांगणार आहोत. या ठिकाणी फक्त आपण दोघींचं साम्य आणि भेद सांगत आहोत. तर बघा, रेणुका आणि यल्लम्माची साम्य अशी आहे, देवीचं खरं नाव हे त्या ठिकाणी रेणुका असं आहे, तर यल्लम्मा ही तिला कानडी भाषेमध्ये मिळालेली उपाधी आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या दैवताला ज्या वेळेला नामजप केला जातो त्यावेळेला तो रेणुका असाच केला जातो, यल्लम्मा असा केला जात नाही. यल्लम्मा हा शब्द त्या ठिकाणी फक्त उदोकारामध्ये वापरला जातो. यल्लम्माचा उदोकार आहे यल्हार माणिक उध उध, परशुराम माणिक उध उध, जमदग्नी माणिक उध उध, सत्यव्वा माणिक उध उध. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी रेणुका मातेचा उदो उदो, जमदग्नी ऋषी म्हणजेच रेणुकेच्या पतीचा उदो उदो, परशुराम म्हणजे रेणुकेच्या मुलाचा उदो उदो आणि सत्यव्वा, सत्यव्वा म्हणजे सत्यवती माता ही रेणुका देवीची सासू, जमदग्नीची आई, तर तिचा सुद्धा उदो उदो. अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी उदोकारामध्ये यल्लम्मा शब्द येतो. परंतु देवतेचं खरं नाव हे सौंदत्ती असो की माहूर असो, रेणुका असंच आहे. दुसरा दोघींमधला साम्य मी तुम्हाला सांगतो. रेणुका माता आणि यल्लम्मा एकच असल्यामुळं दोघींचेही पती एकच आहे, जे पती आहे महर्षी जमदग्नी. महर्षी जमदग्नी हे त्या ठिकाणच्या अनेक तपस्वी महर्षींपैकी एक होते, ज्यांची गणना त्या ठिकाणी सप्त ऋषींमध्ये सुद्धा केली जात होती आणि ह्याच जमदग्नी ऋषींची पत्नी असणारी रेणुका माता हीच यल्लम्मा स्वरूपाने त्या ठिकाणी स्थित आहे. तिसरं ह्या दोघींमधलं मला साम्य जर सांगायचं झालं तर रेणुका आणि यल्लम्मा दोन्हीही देवता एकच असल्यामुळे रेणुकेला जी पुत्र होती तीच यल्लम्माची पुत्र ठरतील. ही पुत्र कुठली कुठली? वसु, विश्ववसु, बृहत्कन, बृहतभानू आणि परशुराम. अशा पद्धतीनुसार रेणुकेला एकूण 5 मुले होती. ह्याच 5 मुलांची नावं आपल्याला सौंदत्ती क्षेत्र असो किंवा माहूर क्षेत्र असो त्या ठिकाणी कॉमन पाहायला मिळतात, म्हणजे सारखी पाहायला मिळतात. यानंतर पुढचं दोघींमधलं साम्य सांगायचं झाल्यास
रेणुका माता किंवा यल्लम्मा ह्या दोन्हीही देवता त्या ठिकाणी संपूर्ण शाकाहारी आहेत. माहूरगडवरती सुद्धा श्री रेणुका मातेचा नैवेद्य हा पूर्णतः शाकाहारी असतो. तर सौंदत्ती क्षेत्रामध्ये तिच्या गळ्यामध्ये शिवलिंग घातल्यामुळे, लिंग धारण केल्यामुळे ती पूर्णतः शाकाहारी मानण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनुसार श्री रेणुका आणि यल्लम्मा यांचे काही साम्य आहेत. आता ह्या दोनही देवता जरी एक असल्या तरी यांच्यामध्ये नेमके भेद कुठले आहे, यल्लम्मा स्वरूपामध्ये काय बदल घडतात आणि रेणुका स्वरूपामध्ये काय बदल घडतात हे आपण बघूया. सर्वात पहिला बदल, रेणुका स्वरूपामध्ये देवीला त्या ठिकाणी शेंदूर लेपन केल्या जातं, तर यल्लम्मा स्वरूपामध्ये देवीला शेंदूर लेपन केलं जात नाही. तर देवीची मूर्ती ही गंडकी पाषाणापासून सहसा बनवलेली असते. दुसरा फरक म्हणजे रेणुका स्वरूपामध्ये रेणुका मातेच्या फक्त मुखाचीच पूजा शक्यतोवर केली जाते, म्हणजेच त्या ठिकाणी मुखवटा किंवा जो तांदळा असतो त्या तांदळ्यालाच शेंदूर लेपन करून त्याची पूजा केली जाते. तर यल्लम्मा स्वरूपामध्ये यल्लम्मा बहुतांशी वेळेला चतुर्भुज स्वरूपामध्ये म्हणजे 4 हातांनी युक्त अशी बघायला मिळते. तिसरा दोघींमधला भेद असा आहे की रेणुका मातेची जी परडी असते ही परडी पूर्णतः तुळजापूरच्या भवानीशी साम्य देणारी असते, म्हणजेच तुळजाभवानी आणि रेणुकेची परडी जवळपास पूर्णतः एकच आहे. फरक एवढाच की ही परडी प्रथम मातापूरवरून तुळजापूरला स्थलांतरित झालेली आहे, परंतु यल्लम्माची जी परडी असते तिचा आकार हा अतिशय छोटा असतो. तिच्यामध्ये असणाऱ्या परशुराम स्वरूपी द्रोणाचा आकार सुद्धा छोटा असतो. यानंतर पुढचा भेद सांगायचा झाल्यास, माहूरगडच्या रेणुका मातेची जी कवडी असते किंवा तुळजापूरच्या भवानीची जी कवडी असते, रेणुका आणि भवानीची कवडी एकच, तर ही पिवळसर रंगाची टपोरी आणि तुकतुकीत अशी पद्मिनी नावाची कवडी असते. तर जी त्या ठिकाणी सौंदत्तीच्या रेणुका यल्लम्माला कवडी असते, ह्या कवडीचा आकार शुभ्र चकचकीत पांढरा असा असतो, तिच्यावर पिवळसर छटा नसते. यानंतर पुढचा भेद सांगायचा झाल्यास, रेणुका मातेला त्या ठिकाणी पुरणपोळीचा आणि तांबूळाचा नैवेद्य अतिशय जास्त आवडतो आणि तोच दिला जातो. तर सौंदत्तीच्या रेणुका यल्लम्मा देवीला त्या ठिकाणी हिरव्या शाकभाज्या, त्यासोबतच कडुलिंब, त्यासोबतच लोणचं, दही, भात इत्यादी पदार्थ आवडीने दिले जातात. पुढचा भेद सांगायचा झाल्यास, माहूरगडावरील रेणुका माता किंवा महाराष्ट्रामधील जिथे जिथे रेणुकेचं स्थान असेल अशी मुख स्वरूपी तांदळा स्वरूपी रेणुका ही सदैव सुहागन असते, म्हणजेच सुवासीन असते. तिला वैधव्य कधीही येत नाही, कारण ती सती स्वरूपामध्ये आहे. तर सौंदत्ती क्षेत्रामध्ये देवीचा काही काळ हा वैधव्याचा मानण्यात येतो, काही काळापुरती देवी विधवा होते. या काळामध्ये देवीला हळद आणि कुंकू अर्पण केलं जात नाही. नंतर कीच नावाचा होम खेळून त्यानंतर देवीला पुन्हा सौभाग्य प्राप्त होतं. त्यानंतर पुढचा भेद सांगायचा झाल्यास, रेणुका मातेला महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी तिची मुखवटा स्वरूपामध्ये, शेंद्री स्वरूपामध्ये पूजा होते, अशा ठिकाणी असणारी देवीची शक्ती ही संपूर्णतः तारक स्वरूपाची असते, म्हणजेच भक्ताला वात्सल्य लावणारी, प्रेमपूर्वक असते. तर सौंदत्ती क्षेत्रामधील असणारी शक्ती ही उग्र स्वरूपाची असून ती मारक स्वरूपामध्ये असते. आता मारक ह्या स्वरूपाचा अर्थ ती भक्तांना मारते असा नाही, तर ती त्या ठिकाणी अतिशय जास्त क्रोधी स्वरूपात असते, रागीट असते असा घ्यावा. यल्लम्मा बद्दल एक मिथक आहे, ते मिथक असं की यल्लम्मा ही नराची नार करते, म्हणजेच पुरुष असेल आणि जर त्या पुरुषावरती यल्लम्माचा कोप झाला तर त्या पुरुषाला नपुसंकत्व येतं, त्याला साडी नेसावी लागते आणि तो पुरुष जोगता बनतो, म्हणजेच किन्नर बनतो. तर माहूरगडच्या रेणुका माता ही त्या ठिकाणी तारक स्वरूपामध्ये असल्यामुळे इतका क्रोध तिच्या अंगी नाही, ती शांत स्वरूपी आहे आणि सती जातानाच तिने स्वतःच्या क्रोधाचा त्याग केल्यामुळे ममतामयी स्वरूपामध्ये रेणुका माता आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. पुढचा विषय सांगायचा झाल्यास, रेणुका मातेला त्या ठिकाणी कधीही मुरुळी किंवा देवदासी सोडल्या जात नाही. तर जो व्यक्ती महाराष्ट्रातील रेणुका मातेच्या नावाने संन्यास घेतो, ब्रह्मचर्य व्रताचं त्या ठिकाणी पालन करतो, त्याला त्या ठिकाणी आई माय किंवा देवी माय किंवा अंबा माय इत्यादी नावाने संबोधलं जातं, परंतु त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय उच्च दर्जाचा असतो. असा पुरुष केव्हाही साडी नेसत नाही किंवा महिला असेल तर ती केव्हाही जोगवा मागण्यासाठी जात
जात नाही, तर रेणुका मातेचा देव्हारा सांभाळून जन्मभर ती रेणुका मातेच्या नावाने अविवाहित राहते आणि देवघर चालवते. या उलट सौंदत्ती क्षेत्र असेल, कोकटनूर क्षेत्र असेल, जत क्षेत्र असेल, यल्लमाचं कुठलंही स्थान असेल, अशा स्थानावरती देवदासी सोडल्या जातात. त्यासोबतच पुरुषांना सुद्धा जोगता म्हणून सोडल्या जातं. अशा देवदासींचं आयुष्य अतिशय खडतर आणि चुकीच्या मार्गाने भरकटल्यास त्यांचे हाल अतिशय वेगळे होतात. तर याबरोबरच असणारे जोगती यांच्यासुद्धा आयुष्याला दिशा राहत नाही, कारण जोगत्यांना त्या ठिकाणी साडी नेसावी लागते, पुरुषत्वाचा त्याग करावा लागतो, सामाजिक दृष्टिकोन त्यांच्याबद्दल हीन बनतो आणि त्यांना कुठेही मानाचं स्थान सहसा मिळत नाही. त्यामुळेच देवदासी असो किंवा जोगती पंथ असो, यांना अतिशय हाल अपेष्टांना सामोरं जावं लागतं. यानंतर पुढचा भेद असा आहे की महाराष्ट्रातील माहूरच्या रेणुकेचे किंवा इतर कुठल्याही रेणुकेचं स्थान असो, तिला फक्त त्या ठिकाणी कवड्यांचीच माळ असते. तर सौंदत्ती क्षेत्रामध्ये देवीला कवड्यांची माळ असतेच, पण यासोबतच जर कोणी जोगती पंथाचा किंवा देवदासी पंथाचा स्वीकार करत असेल तर अशा व्यक्तीच्या गळ्यामध्ये दर्शन बांधलं जातं. दर्शन म्हणजे काय, तर यल्लमाचा छोट्या स्वरूपातील टाक असतो आणि या टाकाच्या अवतीभोवती मोती नावाच्या एक प्रकारची माळ असते. ह्या मोत्याचा रंग एक मोती लाल आणि एक मोती पांढरा असा असतो. ह्या मोत्याचा नेमका भावार्थ काय आहे हा सुद्धा मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. अशा पद्धतीनुसार श्री रेणुका आणि यल्लमा ह्या दोनही देवींमध्ये काही साम्य आहे, काही भेद आहे. या व्हिडिओमध्ये आपण श्री रेणुका मातेच्या नावाची उत्पत्ती, यल्लम्मा नावाची उत्पत्ती यावर प्रकाश टाकला. त्यानंतर आपण दोघीमधील काय काय साम्य आहे, सारखेपणा आहे तो सांगितला. त्यानंतर काय काय भेद आहे तेही सविस्तरपणे बघितले. आणि सर्वात शेवटचा एक प्रश्न असा विचारण्यात येतो की यल्लमाची जठ निघते ती खरी असते का, तर यावरती मी एक स्पेशल असा वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, कारण हा विषय 5 आणि 10 मिनिटांमध्ये समजण्याजोगा नाही. त्यामुळे जठेचा विषय मी या ठिकाणी घेत नाही आहे. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजाला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या बाजूला दिसणाऱ्या बेल आयकॉनवरती घंटीच्या बटनावरती प्रेस करा. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.